13 ऑगस्टपासून राज्यात जोरदार पावसाला सुरुवात होईल असा अंदाज शब्दशः खरा ठरवत पावसानं गेल्या 4 दिवसापासून दमदार सुरुवात केली आहे। विशेषतः गेल्या 2 दिवसापासून प्रचंड पाऊस कोसळल्यानं मुंबईची तुंबई झाली आहे। आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं 21-22 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं जाहीर केलाय। रायगड, कोकण आणि मुंबईमध्ये रेड अलर्ट, तर कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यालाही हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय। दरम्यान धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून राधानगरी धरणाचे 4 दरवाजे खुले झालेत। त्यातून 7212 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली गेलेत। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे तसंच पूर्व पश्चिम द्रोणीय स्थितीही निर्माण झाल्यानं अरबी समुद्रातून बाष्प खेचलं जात असून त्याचा परिणाम कोकण विभागावर होत असल्याचं प्रादेशिक हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय। हा प्रभाव पुढील 3 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे। 18 ऑगस्टपर्यंत त्याची तीव्रता कमी होऊन ही प्रणाली चक्रीय वातस्थिती होईल। त्याचवेळी बंगालच्या उपसागरात 18 ऑगस्टला आणखी एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होऊ शकतं। या प्रभावाखाली 21 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं स्पष्ट केलंय। दुसरीकडे मुंबईत शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यानं मुंबईकरांना ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागतोय। दरम्यान रत्नागिरीला सोमवारसाठी रेड अलर्ट असून उर्वरित कोकण विभागाला ऑरेंज अलर्ट कायम आहे। या कालावधीत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोल्हापूर घाट विभागाला आज ऑरेंज तर सोमवारी रेड अलर्ट देण्यात आलाय। दरम्यान गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी 27 फूट 3 इंचांवर गेली आहे। राधानगरी धरणाचे 4 दरवाजे खुले असून त्यातून 7212 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली गेलेत।